नमस्कार. वर्षा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल, गुढीसाठी अगदी 5 मिनिटात तयार होणाऱ्या साखरेच्या गाठी. चला तर मग लगेचच सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. साखरेच्या गाठी तयार करण्यासाठी येथे मी 1 वाटी साखर आणि पाव वाटी अर्ध पाणी आणि अर्ध दूध असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे पाव वाटी. तर आपल्याला पाक करण्याआधी साखरेच्या गाठी सेट करण्यासाठी आपल्याला आधी पूर्वतयारी करून घ्यायची आहे. तर येथे मी या ताटातही साखरेच्या गाठी करणार आहे. तर त्या ताटाला आपल्याला आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. नॉर्मल थोडंसं, अगदी पूर्ण असं सर्वीकडून तेल असं लावायचं आहे. त्याचबरोबर आता आपल्याला धागा घ्यायचा आहे. तर हा बघा, मी एक धागा घेतलेला आहे. तर तो धागा जो आहे तो मी आता या ताटामध्ये ठेवते. असं व्यवस्थित असा हा धागा यामध्ये लावून ठेवायचा आहे, की जेणेकरून आपला पाक तयार झाल्यानंतर आपल्याला तो पटकन यावर ओतता यावा. त्याचबरोबर बघा, येथे मी सिलिकॉनचा मोल्ड एक घेतलेला आहे. चॉकलेट मोल्ड आहे हा. तर यामध्येही आपण गाठी करणार आहोत. तर याच्यामध्येही आपण हा धागा लावून घेऊया, म्हणजे आपला पाक तयार झाला की आपला जास्त वेळ जात नाही. पाकही थंड होतो पटकन. त्यासाठी ही आपल्याला आधी पूर्वतयारी करून ठेवायची असते. तर हा धागा यामध्ये बघा अशा पद्धतीने यामध्ये असं आतमध्ये असं लावून ठेवायचं आहे. साखरेच्या गाठी करण्यासाठी आता मी पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे. गॅस चालू केलेला आहे. तर आता यामध्ये मी ही साखर घालते आणि लगेचच हे दूध आणि पाणी यामध्ये ओतते. आणि आता हे आपल्याला चमच्याने सतत असं हलवत राहायचं आहे. तर बघा, आता हे साखरेचं हळूहळू आता साखर विरघळते आहे. तर ह्या पाकावर बघा ही जी मळी आलेली आहे, तर ती मळी आपण आता काढून घेणार आहोत चमच्याच्या साहाय्याने. हे बघा, ही असं काढून घ्यायचे आहे आपल्याला सर्व. आता हे मिश्रण असंच हलवत राहायचं आहे जोपर्यंत आपला पाक तयार होत नाही तोपर्यंत. तर तुम्ही बघू शकता की आपली साखर ही आता बऱ्यापैकी पूर्ण विरघळली आहे. पण अजून आपला पाक हा तयार झालेला नाही आहे. तर आपल्याला अजून हे असंच ढवळत राहायचं आहे. बघा, साधारण 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. तर साखर पूर्ण आता ह्याच्यातली हे वितळलेली आहे. तर आपण बघूया की आपला पाक हा तयार झालाय की नाही. तर बघा, इथे मी एक ताट घेतलेलं आहे छोटंसं. तर आता मी यावर ह्या पाकाचे 1 थेंब असं मी टाकते यावर. तर तुम्ही बघू शकता की हा जो थेंब आहे तो असा खाली विरघळतो येतो आहे, म्हणजे याचा अर्थ आपला अजून पाक हा तयार झालेला नाहीये. तर आपण अजून 1 मिनिटभर हे मिश्रण असंच हलवूया. तर बघा, मी अजून 1 मिनिटभर हा पाक हलवला असाच. तर आता आपण ट्राय करूया, बघूया, चेक करूया की हा पाक तयार आहे का आपला. तर इथे मी हे ताट बघा, तर यावर आधी बघा तुम्ही, मी घेतलेला थेंब तो खाली ओघळलेला आहे. आणि हा आता मी 1 थेंब टाकते यावर. तर हा थेंब बघूया आपण आता खाली ओघळतोय का. तर तुम्ही बघू शकता की हा थेंब हा जागेवरच असा बसलेला आहे. हा खाली वगैरे ओघळत नाहीये. याचा अर्थ हा जो आपला पाक आहे हा तयार झालेला आहे. तर मी तुम्हाला दुसरी एक पद्धत सांगते पाक चेक करण्याची. तर येथे मी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. तर या पाण्यामध्ये आपण ह्या पाकाचे काही थेंब टाकूया. तर बघा, थेंब टाकल्यानंतर हा
जो पाक आहे त्याची ही गोळी तुम्ही बघू शकता, पाकाची गोळी झालेली आहे। हे बघा, ही पाकाची अशी गोळी तयार झालेली आहे। याचाच अर्थ हा आपला पाक तयार आहे आणि मी गॅस आता बंद करते। तर हा पाक आपण आता यावर ओतून घ्यायचा आहे। हे आता आपण पटपट करायचं आहे, कारण हा जो पाक जो आहे तो पटकन असा थंड होतो, त्याच्यामुळे ही प्रोसेस जी आहे ते आपल्याला फास्टमध्ये करायची आहे। तर आता बघा तुम्ही, हे मिश्रण जे आहे ते आता थंड झाल्यानंतर असं घट्ट झालेलं आहे। तरी काही टेन्शन घ्यायचं नाही। आपण हे आता थोडंसं, आता आपण ह्या साध्या केल्या सफेद्याच्या, तर आता आम्ही यामध्ये जरा कलर टाकणार आहे आणि आता आपण हे कलरफुल करणार आहोत गाठी। तर हे मी आता पुन्हा जरा गॅसवर ठेवते आणि यामध्ये आता कलर टाकून जरा थोडंसं हलवायचं आहे परत हे। तर यामध्ये बघा मी थोडंसं कलर घालते, ऑरेंज कलर घालते थोडासा। आणि आता हे आपल्याला मिश्रण हलवायचं आहे, असं पूर्ण एकजीव करायचंय। मी जरा गॅस चालू करते आणि हे मिश्रण जे आहे पूर्ण असं मिक्स करायचं आहे पूर्ण। यामध्ये थोडंसं जरा किंचित मी यामध्ये आता पाणी घालते, थोडं अगदी अर्धा चमचा पाणी घालते आणि हे मिश्रण जे आहे हे आता पूर्ण एकजीव करूया आपण। बघा आता हे मिश्रण हे छान मिक्स झालेलं आहे। तर आता आपण हे सिलिकॉनच्या मोडमध्ये हे घालणार आहोत मिश्रण। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, हे आपलं मिश्रण जे आहे यामध्ये टाकून झालेलं आहे पूर्ण। तर आता हे सेट होण्यासाठी आपल्याला जरा 5 ते 10 मिनिटं पूर्ण हे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर हे आपल्याला काढायचं आहे। तर हे पहा, आता आपल्या साखरेच्या गाठी ह्या करून तयार आहेत। तर हे आता आपण काढून घेऊयात। तर हे सिलिकॉनच्या मोल्डमध्ये केलेले आहेत। तर ह्या अशा अलगद अशा काढून घ्यायच्या। तर बघा, ही ताटात केलेली माळ ही आता आपण काढूया। आपल्याकडे जर साचा वगैरे नसेल तर आपण ही अशी साध्या सोप्या पद्धतीने ताटात ही माळ करू शकतो। तर याला आपण तेल लावलेलं, तर हे आपण असं हळूच असं सरकवूया एक साईडला असं, म्हणजे हे निघतं लगेच, कारण ह्याला तेल लावलेलं असतं आपण। तर बघू शकता तुम्ही, तर ही साध्या सोप्या पद्धतीने ही आपण किती छान असं माळ केलेली आहे। तर तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत। धन्यवाद।